नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे हक्कसोड पत्र। हे कोण करू शकतं, कधी करू शकतं, त्याचा इम्पॅक्ट काय होते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर मित्रो, तुम्ही नाव ऐकलंच असेल की हक्कसोड पत्र नावाचा एक दस्त असतो। त्या दस्तान्वये आपले हक्क दुसऱ्याच्या लाभात सोडता येतात। पण खोलात जाऊन पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हा डॉक्युमेंट कोण करू शकतो। तर हा डॉक्युमेंट तो व्यक्ती करू शकतो जी एखाद्या वडिलोपर्जित प्रॉपर्टीमध्ये वारस हक्काने आपला हक्क निर्माण झाला असेल तर हा जो काही शेअर, जो काही हक्क निर्माण झाला तो इतर भावंडाच्या लाभामध्ये सोडू शकतो। त्याच्यासाठीचा दस्त म्हणजे हक्कसोड पत्र। कधी करतात नॉर्मल हक्कसोड पत्र? बघा, आपले वडील मयत झाले, वडिलाची प्रॉपर्टी होती, तर वडील मयत झाल्यानंतर त्याची जी काही प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये सगळ्या अपत्याचा हक्क निर्माण होतो वारस हक्काने। समजा दोन भाऊ आहेत, दोन बहिणी आहेत, वडील वारल्यानंतर या चौघांचं त्या प्रॉपर्टीमध्ये हक्क निर्माण झाला आहे वारस हक्काने। आता या केसमध्ये समजा बहिणीला वाटतं की माझा जो काही हिस्सा आहे तो माझ्या एका भावाच्या लाभात सोडायचा आहे, तर ज्या दस्तान्वये हा हक्क सोडल्या जातं त्या दस्ताचं नाव आहे हक्कसोडपत्र। ती एका भावाच्या लाभात सोडू शकते तिचा हिस्सा, किंवा तिचा हिस्सा दोन्ही भावाच्या लाभात सोडू शकते, किंवा तिचा हिस्सा दोन भाऊ आणि उरलेली एक बहीण या तिघांच्याही लाभात सोडू शकते। तिला जसं वाटतं तसं ती आपल्या भावंडाच्या लाभामध्ये हक्क सोडू शकते। तो तसा सोडण्याचा तिला हक्क आहे आणि हे हक्क सोडण्याचा दस्त म्हणजे हक्कसोड पत्र। आता या हक्कसोड पत्राचे 3 प्रकार आहेत। पहिला प्रकार जो आहे हक्कसोड पत्राचा, साधा हक्कसोड पत्र। दुसरा जो आहे मोबदल्या सकटचा हक्कसोड पत्र। तिसरा आहे कंडिशनल हक्कसोड पत्र। साधा हक्कसोड पत्र म्हणजे त्याच्यात स्पष्ट लिहिलं असतं की भावावर माझं प्रेम आहे, प्रेमापोटी माझा जो काही हिस्सा आहे मी त्याच्या लाभात सोडत आहे, अशा पद्धतीचं हक्कसोड पत्र भावाच्या लाभात देऊ शकते। एकदा हा हक्कसोड पत्र दिला की हा जो हक्कसोड पत्र आहे कधीही रद्द होत नाही। त्याच्यामुळे असं हक्कसोड पत्र देताना साधारणपणे बहिणी देत असतात, त्यांनी विचार करावा, 10 वेळ विचार करावा, त्याच्यानंतरच हा साधा हक्कसोड पत्र द्यावं। दुसरा जो आहे मोबदल्या सकटचा हक्कसोड पत्र, याच्यात मात्र बहीण आपला हिस्सा सोडताना एक अमुक मोबदला घेत असते आणि जो काही मोबदला घेत आहे हक्क सोडण्यासाठी त्याचा स्पष्ट उल्लेख हक्कसोड पत्रामध्ये करायचा असतो। ते दोघांच्याही सोयीचं असतं, बहिणीच्याही सोयीचं असतं, भावाच्याही सोयीचं असतं। का? कारण उद्या जर बहीण पलटली आणि जर ती कोर्टात गेली तर भाऊ दाखवू शकतो, हे बघा मोबदल्या सकटचा आहे, तिचा हक्क सोडण्यासाठी मी मोबदला दिलेला आहे, असं तो सांगू शकतो। म्हणजे उद्या जर ती पलटली तर भावावर अन्याय होणार नाही। आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कंडिशनल हक्कसोड पत्र, म्हणजे अटी शर्ती घालून केलेलं हक्कसोड पत्र। आता याच्यामध्ये बहीण जी आहे भावाच्या लाभामध्ये किंवा भाऊ बहिणीच्या लाभामध्ये, कोणी कोणाच्या लाभामध्ये देऊ शकतो। तर पण नॉर्मली हे बहिणी भावाच्या लाभामध्ये देतात, अशा पद्धतीची नॉर्मल प्रॅक्टिस आहे। 90% तसेच बनतात, 10% मात्र उलट पण बनतात। तर भावाच्या लाभामध्ये हक्कसोड पत्र देताना जर कंडिशनल देत असेल तर सगळ्यात मोठी कंडिशन जी आहे, एक तर हा माझ्या आईवडिलांची त्यांच्या हयातीत काळजी घेईल, त्यांचं जे काही मेडिकलचा खर्च आहे तो करेल आणि त्यांना मान सन्मानानं जगवेल, त्यांचं सगळं देखभाल करेल, याच्यासाठी मी माझा जो काही हक्क आहे, माझा जो काही शेअर आहे त्याच्या लाभात सोडत आहे। म्हणजे ही जर कंडिशन टाकली तर भावाच्या लाभात जी काही प्रॉपर्टी बहीण सोडत आहे त्याची कंडिशनच ही असते की भावानी हयात आईवडिलांची काळजी घ्यावी, अशी ती कंडिशन झाली। जर त्यांनी उद्या काळजी घेतली नाही तर ही सगळी प्रॉपर्टी बहिणीला रिस्टोर होते। त्याच्यामुळे जर तुम्ही कंडिशनल हक्कसोड पत्र बनवलात तर त्याच्या कंडिशनची जर भावातर्फे त्या जर अटी शर्तीचं उल्लंघन झालं तर ते हक्कसोड पत्र रद्द ठरतं आणि बहिणीला प्रॉपर्टी वापस मिळू शकते। तर मित्रो, हे आहेत 3 प्रकारचे हक्कसोड पत्र। ज्या कोणत्या बहिणी आपल्या भावाच्या लाभात हक्कसोडपत्र देतात त्यांना हे 3 प्रकारचे हक्कसोडपत्र माहीत पाहिजेत आणि त्याचे परिणाम पण माहीत पाहिजेत, म्हणून हा व्हिडिओ बनवला। तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ बनवत राहीन, त्यासाठी कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। व्हॉट्सअपवर जा, नाव गाव जिल्हा, केसची माहिती लिहून पाठवा। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ। बाय।